जामीन अर्जावरील सुनावणीच्या दरम्यान पूजा खेडकरांनी 12 वेळा परीक्षा दिल्याची वकिलांची कबुली। लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतर षडयंत्र रचल्याचा बचाव। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांचा देवगिरीवरती जाणारा मोर्चा चौपाटीवरच अडवला। ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार होते विचारणा। उरणमधील यशस्वी शिंदे याच्या हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। काल रात्रीच पनवेल कोर्टामध्ये केलं हजर। आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी 13 जणांवरती गुन्हे दाखल। आतापर्यंत 3 जणांना अटक। मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह 10 आरोपी फरार। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीच्या नंतर आरोपी मनसे कार्यकर्त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू। राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा जय मालोकारच्या कुटुंबियांचा आरोप। अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफला अमित शहांच्या सूचना होत्या। संजय राऊत यांचा थेट आरोप। अजित डोवाल यांचाही कटामध्ये सहभाग। राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमधून यात्रेला होणार सुरुवात। रेशन धान्य वितरणाचे ई-पास सर्व्हरशी संपर्क तुटल्यामुळे राज्यभरातील धान्य वितरण ठप्प। ऑफलाईन वितरणाचे आदेशही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत। विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्यासोबतच्या भेटीगाठी वाढल्या। अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणी यांनी घेतली जलील यांची भेट। पंतप्रधान मोदींच्या विरोधात काँग्रेस लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार नोंदवणार। अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त भाषणाचा मुद्दा तापला। विशेषाधिकाराचं उल्लंघन झाल्याचा काँग्रेसचा आरोप। जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक। 8,000 रोजगार निर्मिती। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावरती सह्या। पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोलच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार। टोल माफी, टोल सवलतीसाठी आंदोलनाची घोषणा। पुणे बंगळुरू हायवेच्या दुरावस्थेच्या विरोधात शनिवारी आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।